पुलिस कमिश्नर डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल द्वारा दी गई जानकारी के अनुसार 1 अप्रैल शाम 4:30 बजे से 28 मार्च सुबह 11:30 बजे के बीच शहर में 6 जगहों पर चेन स्नेचिंग की वारदात हुई। इस मामले में क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम ने आरोपी जफर अली, गोलू अली और जहीर हुसैन वल्द मोहम्मद बिहारी को तकनीकी साधनों की मदद से 31 मार्च की दोपहर 3 बजे उड़ीसा से गिरफ्तार कर लिया। साथ ही उनके फरार साथी की तलाश भी जारी है। आरोपियों के पास से 5,32,000 रुपए जब्त किए गए। पुलिस कमिश्नर डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल ने इस बारे में जानकारी दी। 6 चेन स्नॅचिंग झाली होती, एकच्या नंतर एक, आणि ती झाली होती एक बेलतरोडीला झाली होती, एक सक्करधाराला एक, हुडकेश्वरला 2 झाली होती, तसेच तहसील आणि सोनेगावला एक झाली होती। तर याच्यासाठी आमची क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन सगळे त्याचे मागे होते आणि वरिष्ठ अधिकारी आमची सगळ्यांची त्याच्याबद्दल वेळोवेळी चर्चा झाली आणि मग शेवटी त्यांच्याबद्दल जे आरोपी होते त्याच्याबद्दल आम्हाला जी माहिती मिळाली काय आरोपी आमचे ताब्यात आहे, अजून एक आरोपी निष्पन्न होतोय त्याच्यात, त्याच्याबद्दल आम्ही त्याचे मागे आहे, तर तो पण लवकरात लवकर आम्ही अटक करू। तो पण याच्याशी निगडीत आहे, म्हणजे तो आला नव्हता परंतु तो याच्याशी जुडलेला आहे, म्हणजे चेन स्नॅचरच आहे तो।